कच्चं तेल हे $80 बॅरल, महागाई दरामध्ये 0.2 वाढ होईल. म्हणजे हे सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. जर कच्चं तेल $80 पर बॅरल वरती गेलं तर फक्त महागाई दरामध्ये 0.2 आणि जगातल्या अर्थव्यवस्थेच्या विकास दरांमध्ये 0.1 घट होऊ शकते. पण आज याची किंमत $140च्या आसपास आहे. कच्चं तेल $100 पर बॅरल झालं तर महागाई दरामध्ये 0.7% वाढ होऊ शकते आणि विकास दरामध्ये देशातल्या अर्थव्यवस्थांच्या 0.4% घट होऊ शकते. हा एक मोठा धक्का असणार आहे. एक इकॉनॉमिक स्लोडाऊन या निमित्तानं त्याचं सावट संपूर्ण जगावरती आहे. तसंच युरोप आणि आशियातल्या महागाईमध्ये 0.5% वाढीची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि या निमित्ताने काय काय महागणार? गॅस सिलेंडर तर आपल्याला माहितीच आहे, पेट्रोल डिझेल अर्थातच, घरगुती वीज, फ्रिज, एसी, टीव्ही, प्लास्टिकची उत्पादनं, फर्निचर, हे सगळं महागणार आहे. हे का महागणार आहे याची लिंक आहे तेही आपण बघणार आहोत. साबण, शॅम्पू, फेस वॉश, विमान प्रवास अर्थातच, खतं, अन्नधान्य, फळभाज्या, दूध, दही याच्या सगळ्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनं, सेमीकंडक्टर्स, वाहनं, इलेक्ट्रिक उत्पादनं आणि आर्थिक गुंतवणूक सुद्धा त्यामुळे महागणार आहे. खाद्यतेलाचे दरही वाढलेले आहेत. ही आजची एक महत्त्वाची घडामोड. सोयाबीन तेल आधीचे दर $138 होते लिटर मागे आणि आत्ताचे दर $150 आहेत. सूर्यफूल $170 होतं, ते आता $176 पर लिटर झालंय. शेंगदाण्याचं $165 पर लिटर तेल आता $172, 7 रुपयाने वाढलंय. राईस ब्रॅन तेल $145चं $158, म्हणजे 13 रुपयाने त्याची किंमत वाढलेली आहे लिटर मागे. त्यामुळे मिसाईल्स, मंदी आणि महागाई याच 3M मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं प्रचंड वाढणार आहेत. हे अगदी शब्दशः दिसतंय. पण आज पुण्यामध्ये काही गॅस सिलेंडर एजन्सींसमोर जरासं वेगळं चित्र होतं गेल्या काही दिवसांपेक्षा. काल पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी घरपोच सिलेंडर्स मिळणार असे आदेश काढले आणि त्यामुळे कालपर्यंत गर्दीनं व्यापून टाकलेले रस्ते आज रिकामे होते. एजन्सीज समोरही शुकशुकाट होता. अगदी युद्धाआधीपर्यंत अशी स्थिती असायची, ती स्थिती या दृश्यांमध्ये तुम्ही बघताय. पण गेल्या 7 दिवसांमध्ये मात्र पुणेकरच नाही तर देशातल्या 1 लाखांहून जास्त गॅस एजन्सीज समोर लांबच लांब रांगा होत्या. पुणे वगळता इतर ठिकाणी आजही आहेत. अर्थात केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं मात्र देशामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरू असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. एलपीजी के संबंध में मैं फिर यही कहना चाहूंगी कि स्थिति अभी भी चिंताजनक है, किंतु किसी भी एलपीजी डिस्ट्रीब्यूटर पर ड्राई आउट नहीं है. इसके अलावा एलपीजी सप्लाईज, सिलेंडर्स की डिलीवरी सभी घरेलू उपभोक्ताओं के लिए पहले की तरह ही हो रही है. ऑनलाइन बुकिंग के लिए मैं आपको ये बताना चाहूंगी कि इसमें काफ़ी इम्प्रूवमेंट है और आज की तारीख में लगभग 94% बुकिंग सिलेंडर्स की ऑनलाइन ही हो रही है. तुम्ही यांना ओळखलत ना? या आहेत सुजाता शर्मा, पेट्रोलियम मंत्रालयातल्या सहसचिव. गेल्या 7 दिवसांपासून त्या देशातल्या गॅस पुरवठ्यावरती नियमित माहिती देत आहेत. सर्वसामान्यांना विश्वासही देत आहेत. पण आता मी जो एक आकडा सांगणार आहे त्यामुळे आपली चिंता तर वाढणार आहे, पण त्याच आकड्यामुळे अवघ्या जगालाही घाम फुटलाय. तो आकडा आहे कच्च्या तेलाच्या किमतीचा आणि तो पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. कच्च्या तेलाच्या किमतीचा वाढता आलेख आपण बघतोय. जानेवारीला $63 प्रति बॅरल अशी ही किंमत होती. त्यानंतर $69.1 फेब्रुवारीमध्ये हा आकडा होता. आणि 4 मार्चपासून पुढे काय झालं ते आपण बघतोय. $85 वरती हा आकडा वाढून गेला. 6 मार्चला $99 वरती गेला. 10 मार्चला $120 म्हणजे $30ची झेप घेतली थेट. 2 दिवसातच आणखीन $127 वरती गेला. आणि 16 मार्चला $142 वरती हा आकडा गेलेला आहे. आणि हाच आकडा कुठल्याही क्षणी 150 क्रॉस करण्याची शक्यता आहे.
गेल्या 3 महिन्यामध्ये कच्च्या तेलाच्या किमती दुप्पट वाढल्या आहेत. पण भारत सरकारनं इंधनाचे दर कायम ठेवलेले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाहीये. हाच तो काय सर्वसामान्य जनतेसाठीचा मोठा आधार आहे. पण तुम्ही म्हणाल की या कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर अर्थव्यवस्थेवरती कसा दबाव येणार, तर तेही सांगते. तेल महागलं की त्याच्या खरेदीसाठीचे पैसे वाढतात. आता कुठं इराणनं भारतासोबत थेट रुपयांमध्ये तेलाचा व्यवहार सुरू केला होता. पण इतर देशांकडून